आपण प्रभूच्या मननासाठी आपण यहोशुवा याचा 24वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन हे जे दोन वचन आहेत आपण त्याच्यातून आज सकाळी मनन करण्याचा आपण प्रयत्न करूयात। आपण पाहू शकतो की 14व्या आणि 15व्या वचनामध्ये एक जो शब्द आहे तो वारंवार आपल्याला तिथं पाहावयास मिळत आहे आणि तो शब्द जो आहे तो 7 वेळा त्याचा उल्लेख या दोन वचनामध्ये करण्यात आलेला आहे। जर का आपण हे दोन वचन जर का वाचले, मी तुमच्यासाठी ते वचन वाचतो। तर आता पूर्णतेने व सत्यतेने यहोवाचे भय धरून त्याची सेवा करा आणि नदीच्या पलीकडे व मिस्रात तुमच्या पूर्वजांनी ज्याची सेवा केली त्या देवांना दूर करा आणि तुम्ही यहोवाची सेवा करा, किंवा यहोवाची सेवा करणे हे तुम्हाला वाईट वाटत असेल तर ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या। नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा ज्या अमोऱ्याच्या देशात तुम्ही राहतात त्यांच्या देवाची सेवा तुम्ही करणार। इथे पुढे प्रश्नचिन्ह आहे। मी व माझे घराणे आम्ही तर यहोवाची सेवा करू। मी व माझे घराणे आम्ही तर यहोवाचीच सेवा करू। हे वचन जर का आपण वाचलं आणि बहुतेकदा आपले ज्या विश्वासणारे जे कुटुंब असतात त्यांचं जे घर असतं, म्हणजे हे जगिक घर जे असतं ज्या ठिकाणी देवाने ठेवलेलं असतं, त्या घरामध्ये त्या वचनाची जी फ्रेम जी आहे आपल्याला वाचायला किंवा बघायला आपल्याला भेटत असते आणि खूप महत्वाचं असं वचन आपल्या जीवनामध्ये देखील आहे। आणि यहोशुवा जो आहे आता वयोवृद्ध झालेला असताना शेवटच्या समयी, किंवा हा अध्याय सुरू होत असताना त्याचं जे टायटल जे आहे त्याचं हे शेवटचं भाषण आहे आणि देवाने त्यांना मिस्र राष्ट्रातून सोडून आणल्यानंतर ज्या ठिकाणी देवबाप त्यांना घेऊन आलेला आहे, सर्व शत्रूंपासून सोडवल्यानंतर ज्यावेळेस इस्रायली लोक विसावा त्यांना भेटलेला आहे, त्यानंतरचे हे जे दोन अध्याय आहेत 23 आणि 24वा अध्याय, ह्यामध्ये आपल्याला यहोवाचं जे आहे भाषण आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। तो या दोन अध्यायामध्ये त्याची जी लोक आहेत त्यांना आपण पाहू शकतो की तो आव्हान करताना आपण तिथं पाहू शकतो की तो त्याच्या लोकांना आव्हान तिथं देत आहे। 23 आणि 24 अध्यायामध्ये तो पूर्णपणे लोकांना काहीतरी करायला सांगतोय। परंतु जर का आपण 15वं वचन आणि त्याचा शेवटचा भाग जर का पाहिला, जसं मी सांगितलं, मी व माझे घराणे आम्ही तर यहोवाची सेवा करू, या ठिकाणी आपण यहोशुवा एका विशिष्ट अशा सेवेची तो निवड करताना तो आपल्याला दिसत आहे। कारण की 14 वचन जर का पाहिला आपण, 15 वचन जर का पाहिलं, त्याचा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी तो त्या लोकांना आव्हान करत आहे, आज आपणांसाठी निवडून घ्या। तो त्या ठिकाणी निवड करण्यासाठी त्या लोकांना तो आव्हान करतोय। त्या ठिकाणी संपूर्ण इस्रायली लोक त्याच्या समोर जमा झालेले आहेत आणि त्या सर्वांच्या समोर तो काय करत आहे, त्या ठिकाणी घोषणा करताना तो दिसत आहे आपल्याला की मी आणि माझे घराणे जे आहे ते आम्ही यहोवाची सेवा करू। कारण की यहोशुवाने पाहिलं होतं की मिस्र राष्ट्रातून येत असताना कशा प्रकारे इस्रायल लोकांची सोडवणूक करून, कशा प्रकारे चमत्कार करून देवबापांनी त्यांना जो राष्ट्र, जे वतन देणार होता त्या ठिकाणी देवबाप त्यांना घेऊन आलेला आहे। आणि जर का आपण 24वा अध्याय पाहिलं तर त्याचा उल्लेख किंवा जो इतिहास जो आहे तो त्या ठिकाणी त्यांच्या समोर तो उलगडून तो सांगत आहे। सर्व गोष्टी अब्राहमापासून त्यांनी चालू केलेला आहे आणि त्या राष्ट्रात येईपर्यंत तो त्यांना तो सांगत आहे। महत्वाचा भाग आजच्या सकाळी आपण शिकू शकतो। सर्वांसमोर यहोशुवाने घोषणा केलेली आपल्याला दिसत आहे की मी व माझे घराणे तर यहोवाची सेवा करणार। परंतु त्याच्यासोबतची जी लोक होते, ते इस्रायली लोक होते, त्यांनी काय केलेलं होतं, ते यहोवाची देखील सेवा करत होते आणि ते ज्या देशातून ते आलेले होते
तिथल्या देखील देवांची ते काय करत होते, सेवा करत होते. म्हणजे दोन्ही दगडांवरती ते काय करत होते, हात ठेवून आपलं जीवन ते पुढे जात होते. परंतु यहोशुआ आपल्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांना ताकीद देत आहे किंवा आव्हान देत आहे त्यांना, की तुम्ही त्या गोष्टीची तुम्ही आज निवड करून घ्या. हे पहिल्यांदाच झालंय असं नाहीये. तर आपण पाहू शकतो एलिया संदेष्टा जो आहे तो कर्मेल डोंगरावरती देखील त्या लोकांना आव्हान करताना आपल्याला पहिले राजे 18 अध्याय 21व्या वचनामध्ये आपल्याला ते आढळून येतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आणि एलिया सर्व लोकांकडे जवळ येऊन म्हणाला, तुम्ही कोटपर्यंत दोन्ही मतांमध्ये लटपटाल. यहोवा जर देव असेल तर त्याच्या मागे चाला, अथवा जर बाल असेल तर त्याच्या मागे चाला. तेव्हा लोकांनी त्याला एका शब्दाने उत्तर दिले नाही. या ठिकाणी लोकांनी एलियाला का उत्तर दिले नाही? कारण की लोक दोन्ही प्रकारच्या सेवा किंवा दोन्ही मतांमध्ये ते अडकलेले होते. परंतु तो या ठिकाणी त्या लोकांना आव्हान करतोय की तुम्ही आज त्याची निवड करा. तुम्ही कोटपर्यंत दोन्ही मतांमध्ये लपटाल. आपल्या जीवनात देखील आपण देखील जगामध्ये आणि विश्वासणाऱ्या जीवनामध्ये आपण कधी कधी अडकलेलो असतो. असे प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो, ज्या ठिकाणी आपण निवड करण्यामध्ये चुकतो. परंतु हे जे शास्त्र आहे, पवित्र शास्त्र, ते आपल्याला त्यासाठीच दिलेलं आहे की आपण योग्य गोष्टीची योग्य वेळी निवड करणं गरजेचं आहे. आपण जर का 14 आणि 15व्या वचन जर का बारकाईने वाचलं, हा अभ्यास करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली. यहोशुआ ह्या गोष्टीची ज्यावेळेस घोषणा करतोय किंवा निवड करतोय, तर तो त्या लोकांसमोर करतोय. आपण जर का 24वा अध्याय आणि पहिलं वचन जर का पाहिलं, मग यहोशुआने इस्रायलचे सर्व वंश शकेमात एकवट केले आणि इस्रायलचे वडील व त्यांचे मुख्य व त्यांचे न्यायाधीश व त्यांचे कारभारी यांना बोलवले. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्वांसमोर तो घोषणा करत आहे, एक निर्णय घेत आहे, एक निवड करत आहे. आणि त्या ठिकाणी शकेमात कोण कोण जमा केलेले आहेत यहोशुआने? इस्रायलचे सर्व वडील, त्यांचे मुख्य व त्यांचे न्यायाधीश व त्यांचे कारभारी यांना त्यांनी बोलवलेलं आपण पाहू शकतो. त्यांनी निवड करताना त्यांनी गुप्तपणे निवड केली नाही, त्यांनी लपून फक्त कुटुंबासमोर निवड केलेली नाहीये. तर त्यांनी काय केलेलं आहे? संपूर्ण जगाच्या समोर काय केलेलं आहे? देवाची त्यांनी निवड केलेली आहे. कारण की जे काम देवाने यहोशुआसाठी केलेलं होतं, त्याच्या वंशांसाठी केलेलं होतं, ह्याची जाणीव त्याला झालेली आपण पाहतो, ह्याची माहिती त्याला होती. म्हणूनच तो काय करू शकतो? संपूर्ण हृदयाने आणि जगासमोर तो काय करतोय? देवाची निवड तो करताना आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला तो दिसत आहे. आपण जर का पाहिलं मत्ती याचा 6वा अध्याय आणि 24वं वचन, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त देखील हेच सांगत आहे की कोणी देखील 2 धन्याची जे आहे तो चाकरी करू शकत नाही. 24वं वचन आणि त्याचा जो शेवटचा भाग आहे तो मी वाचतो. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा करता येत नाही. आपण ऍट अ टाइम एका वेळेस आपण 2 गोष्टींची सेवा करू शकत नाही. आपण जर विश्वासणारे आहोत, आपण देवाचीच सेवा करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो की देव हा पुरवठा करणारा आहे. आपण जर धनाच्या मागे जर का लागलो तर नक्कीच काय होणार आहे? आपण देवापासून दुरावले जाणार आहोत. आपण एका वेगळ्या ट्रॅक वरती आपण जाऊ शकतो. परंतु हे जर पवित्र शास्त्र आपल्याला भेटलेलं आहे, हे जे देवाचे वचन आपल्याला भेटलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये कित्येक तरी ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की कोणत्या गोष्टीची तुम्ही सेवा केली पाहिजे आणि कशासाठी तुम्ही ती केली पाहिजे. ज्या प्रकारे यहोशुआला सर्व ठाऊक होतं, त्या प्रकारेच आपल्याला देखील आपण वाचत आलेलो आहोत, आपण शिकत आलेलो आहोत की इस्रायली लोकांसाठी देवाने जशी कामं केली, ते दास्यात होते, त्या दास्यातून सोडून त्यांनी काय केलेलं आहे? त्या राष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी
मद आहे, ज्या ठिकाणी आनंद आहे, त्या ठिकाणी देवबाप त्यांना घेऊन आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ज्या काम देवाने केलेलं आहे त्याची आठवण तो त्या लोकांना तो करून देताना आपण तिथं पाहू शकतो. आणि तो उघडपणे करतोय त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तो उघडपणे त्याची घोषणा करतोय, देवाचा तो स्वीकार करतोय आणि त्याच्या लोकांना देखील तो काय करतोय, आव्हान देतोय. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारची लोक आहेत. प्लस दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये, आपण जर का 24व्या अध्याय पहिलं वचन जर का आणि त्याचा शेवटचा भाग जर का वाचला, आणि ते देवापुढे हजर झालेले होते. हे लोक फक्त यहोवाचे शब्द ऐकायला नाही, तर देवाच्या समोर ते हजर झालेले होते. त्यांच्यामध्ये देव काय होता, उपस्थित होता. आपण देखील ज्या वेळेस पण एकत्र जमा होतो, मंडळीमध्ये असू द्यात, इतर कॉटेज मीटिंग असू द्यात, प्रार्थना सभा असू द्यात, त्यावेळेस आपला असा विश्वास असणं गरजेचं आहे की आपण देवाच्या समोर उपस्थित आहोत. आपण विशिष्ट अशा व्यक्तीला ऐकायला तिथं आलेलो नाहीये. आपण देवाचे शब्द आपण त्या ठिकाणी काय आहे, आपण ऐकायला आपण तिथं आलेलो आहोत, असा विश्वास आपण ठेवणं गरजेचं आहे. देवाची सेवा करण्याची गरज ही आहे की जे आपल्याला जीवन जे भेटलेलं आहे, ज्या जगामध्ये आपण आता जगत आहोत, ते देवाने दिलेलं दान आहे. तुम्हाला आणि मला ते भेटलेलं दान आहे. आणि हे जे आपलं जीवन आहे हे देवाला आवडेल असं जगणं महत्वाचं आहे. 14वं वचन असं म्हणतंय, तर आता पूर्णतेने व सत्यतेने यहोवाचे भय धरून त्याची सेवा करा. देवाचं पूर्ण अंतःकरणाने भय धरायचं आहे. अर्धवट अंतःकरणाने आपण कोणतेही काम आपण पूर्णपणे करू शकत नाही, त्याच्यामध्ये यश प्राप्ती होत नाही. म्हणून आपल्याला पूर्ण अंतःकरणाने देवाचं भय धरून आपल्याला जीवन आपलं जगायचं आहे, त्याची सेवा करायची आहे. ज्या प्रकारे शकेमात यहोशुआने त्याच्या लोकांना आवाहन केलं, ज्या प्रकारे कर्मेल डोंगरावरती एलियाने त्याच्या लोकांना आवाहन केलं, त्याच प्रकारे आज देवबाब आपल्याला आजच्या सकाळी आवाहन करत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीची निवड आज करता? आज आपण नक्कीच देवाची सेवेची आपण निवड करूयात. आणि ती निवड उघडपणे करायची आहे, लपून आपल्याला करायची नाहीये. जर आपल्याला तारण प्राप्तीचा अनुभव आहे, जर आपल्याला माहिती आहे, ठाऊक आहे, खात्री आहे, तर नक्कीच आपण काय करायला पाहिजे, देवाची सेवा आपण केली पाहिजे आणि ती उघडपणे केलेली पाहिजे. हे वचनाचा अभ्यास करत असताना नवीन करारामधून मला अशा व्यक्तीविषयी मला पाहावयास भेटलं किंवा वाचायस भेटलं. ज्यावेळेस मी शोधत होतो, तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती त्याला खिळण्यात आलं, त्या ठिकाणी एक अशी घटना आपण पाहू शकतो. कशा प्रकारे त्या ठिकाणी देखील येशूचा जो शिष्य आहे, जो अगोदर गुप्त होता, तो उघडपणे समोर आलेला आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण जर का यहोशुआ याचा 19वा अध्याय आणि 38व वचन जर का पाहिलं, तर तिथं अरिमथ्यातील योसेफ नावाचा येशूचा एक शिष्य होता, पण यहुद्यांच्या भयामुळे तो गुप्त असलेला आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. तो गुप्त होता, त्याच्या मनामध्ये भय होतं, यहुद्यांचं भय होतं. परंतु आज तो समोर आलेला आहे त्या लोकांच्या समोर. त्याचं कारण एकच आहे. जर का आपण 38व वचन त्याचा पहिला भाग जर का बघितला, ह्या गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठी घटना झालेली आहे. त्याने ती घटना त्याच्या डोळ्यांनी तिथं उपस्थित राहून त्यांनी पाहिलेले आहे, जवळून पाहिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं जे मरण आहे त्यांनी त्या ठिकाणावरतून पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे हाल झाले, ज्या वेदना प्रभूला देण्यात आल्या, जे फटके प्रभूला मारण्यात आले, ते सर्व त्या योसेफाने काय केलेलं आहे, जवळून तिथून पाहिलेलं आहे. आणि ती घटना घडत असताना त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झालेला आपण इथं पाहू शकतो. कारण की इथं लिहिलेलं आहे, तो गुप्त होता.
परंतु तो जी घटना त्यांनी समोर पाहिली त्याच्यातून त्याला प्रेरणा भेटली आणि तो तिथं समोर आलेला आपल्याला दिसतोय. कशा प्रकारे त्यांनी त्यानंतर पुढे येऊन सेवा केली. त्यांनी पिलाताजवळ विनंती करून प्रभूचं जे शरीर आहे ते त्यांनी पुरण्यासाठी मागून घेतलं. आतापर्यंत तो लपलेला होता, आतापर्यंत तो गुप्त होता, आतापर्यंत तो भयाने त्रस्त होता, परंतु तो आपण पाहू शकतो की ह्या घटनेनंतर तो समोर आलेला आपल्याला तिथे दिसत आहे. प्रभूचं शरीर पुरण्यासाठी तो तिथं मागत आहे. सेवा सेवा करण्यासाठी तो मागत आहे आणि त्यांनी अत्यंत आनंदाने प्रभूचं जे शरीर घेतलं आणि जी कबर नवीन होती त्याची त्या ठिकाणी त्यांनी पुरण्यासाठी तो त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. तसा दुसरा एक शिष्य प्रभूचा तिथं आपल्याला पाहावयास भेटतो, निकोदेम, जो पहिल्याने रात्रीचा त्याच्याकडे आलेला होता. तो देखील त्या घटनेनंतर लोकांच्या समोर आलेला आहे. त्या ठिकाणी पिलात आहेत, त्या ठिकाणी याजक आहेत, त्या ठिकाणी ते नगरातील लोक आहेत, परंतु ते आत्ता कोणालाही न घाबरता देवाच्या समोर ते त्या लोकांच्या समोर आलेले आहेत आणि देवाचं जे आहे त्यांनी शरीर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांनी मागितलेलं आहे. निकोदेमाने महागातलं जे तेल होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला लावण्यासाठी त्यांनी आणलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तो देखील रात्रीचा त्याच्याकडे आलेला होता, परंतु आज तो दिवसा लोकांच्या समोर येऊन देवाचं शरीर मागण्याचं त्यांनी धाडस त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सुगंधित तेल लावून, महागाचं तेल लावून त्यांनी आपलं जे प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती. आज आपण देखील जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य यहोवाने इस्रायल लोकांसाठी केलं, परंतु जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगासाठी केलं त्याच्यामध्ये आपला देखील काय आहे समावेश आहे. कारण की आपण जगिक होतो, परंतु देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे आपल्याला त्याच्या जवळ आणलेलं आहे. हे सर्व आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि तो विश्वास ठेवून तो विश्वास आपल्या जगाच्या समोर यावा, आपल्या वागण्याद्वारे तो यावा आणि आपण देवाचा जो स्वीकार जो आहे तो आपण सर्व जगाच्या समोर आपण करावा. कारण की आपण ज्या देशात राहतो, ज्या आपण ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सर्व प्रकारचे जे लोक आहेत ते आपल्या अवतीभोवती असतात, परंतु आपण जे आहोत ते विश्वासणारे आपण कशा प्रकारे दिसू, तर आपण प्रभूची सेवा करून, देवाची सेवा करून आपण आपल्याला स्वतःला विश्वासाद्वारे आपण लोकांच्या समोर आपण सादर करू शकतो. ज्या प्रकारे योसेफाने ज्या प्रकारे निकोदेमाने प्रभूचं शरीर मागितलं आणि त्यानंतर काय झालं त्यांची ओळख संपूर्ण तिकडे झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. कारण की गुप्त होता, रात्रीचा त्याच्याकडे आलेला होता अशी त्यांची ओळख होती, परंतु ते दिवसा लोकांच्या समोर आल्यामुळे त्यांचं देखील काय झालेलं आहे त्यांचा देखील उल्लेख इथे आपल्याला पाहावयास मिळत आहे. सेवा कशा प्रकारे आपण करू शकतो, तर सेवा आपण अशा प्रकारे देवाची करू शकतो. जगाच्या समोर येऊन आपल्याला देवाची घोषणा करण्याची गरज आहे आणि देवाची सेवा करण्याची गरज आहे.